आता एक महत्त्वाची बातमी वैष्णवी आत्महत्या प्रकरणातली आहे। वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना बावधन पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर 7 दिवस हे दोघे सुद्धा फरार होते। यापूर्वी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिश्मा आणि राजेंद्र हगवणेचा भाऊ म्हणजे संजय यांना पोलिसांनी अटक केली होती। आता पिता पुत्राच्या अटकेनंतर संपूर्ण हगवणे कुटुंब पोलिसांच्या ताब्यात आहे। दरम्यान आज दुपारी 2 वाजता हगवणे पिता पुत्राला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। दरम्यान बावधन पोलिसांनी हगवणे यांच्या अटकेबाबत माहिती दिलेली आहे। हगवणे पिता पुत्राचा शोध घेण्यासाठी 6 पथकं ही तैनात करण्यात आलेली होती असं सांगण्यात आलंय। वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी 3 आरोपी अटक करण्यात आले होते। उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती। पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR साठी पेश करण्यात येणार आहे। सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे। सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत। सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला नेऊन दोषसिद्धीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा सूचना आलेल्या आहेत। वी विल टेक दिस केस टू कन्व्हिक्शन बाय लॉजिकल एंड।